नमस्कार. मी डॉक्टर मनेश कोखरे, संचालक गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड. अशात आमचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार झालेला आहे. हा करार पर्टिक्युलरली आमच्याकडं जे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवलं आहे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत त्या विद्यार्थ्यांना नवनवीन विषय शिकण्यासाठी एक फ्लेक्झिबिलिटी मिळालेली आहे आणि ती फ्लेक्झिबिलिटीमध्ये आम्हाला आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर भाषा पण शिकता आल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल फ्रेंच असेल किंवा जर्मन असेल किंवा स्पॅनिश असेल, कारण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी बरेच विद्यार्थ्यांना नंतर ते ग्लोबल सिटीजन झालेले असतात. त्यांना त्यांच्या कामानिमित्त दुसऱ्या देशात जावं लागतं किंवा त्यांचं कम्युनिकेशन हे दुसऱ्या देशातील व्यक्तींसाठी होतं. इंग्लिश लँग्वेज तर असतेच असते, परंतु त्याचबरोबर या लँग्वेजवरती सुद्धा त्यांना जर कमांड आलं तर त्यांचं कम्युनिकेशन चांगलं होईल आणि ते एक भविष्यातले चांगले एक इंजिनियर, सक्सेसफुल इंजिनियर होतील. म्हणून या दृष्टीनं आम्ही यावर्षीपासून NEP इम्प्लिमेंटेशन तर करतच आहोत आणि या NEPच्या अंडर याच्या NEPच्या खाली आम्ही ह्या ज्या भाषा आहेत त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ह्या MOU थ्रू विद्यापीठाचे जे प्राध्यापक आहेत भाषा संकुलातले ते प्राध्यापक इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतील आणि आमची जी हे जे आहे एक्सपर्टाईज आहे, टेक्निकल एक्सपर्टाईज आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग असो किंवा वेगवेगळ्या रोबोटिक्स असो, तर ही जी एक्सपर्टाईज आहे ती एक्सपर्टाईज आम्ही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही देत आहोत. असा हा सामंजस्य करार जो विन असेल, म्हणजे त्यांच्याकडची जी एक्सपर्टाईज आहे ती आमच्याकडे वापरली जाईल आणि आमच्याकडची एक्सपर्टाईज आहे ती त्यांच्या विद्यार्थ्यांना वापरली जाईल आणि याच्यामुळे जो आपला रिसोर्स युटिलायझेशन आहे तो चांगला इफेक्टिव्ह रिसोर्स युटिलायझेशन होईल, ज्याच्यामुळे दोन्हीही विद्यापीठाला आणि HGS संस्थेला पण त्याचा फायदा होईल आणि अंतिमतः हा फायदा आपण विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ही फ्लेक्झिबिलिटी आपल्याला NEP नवीन शैक्षणिक धोरणामुळेच ही फ्लेक्झिबिलिटी मिळत आहे आणि हा खरंच एक स्तुत्य कार्यक्रम होईल. विद्यार्थ्यांना त्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा असं मी विद्यार्थ्यांना आवाहन करतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता त्याचा चॉईस पण दिलेला आहे आणि ते नक्कीच भविष्यात या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतील. धन्यवाद. ऍक्च्युली ज्यावेळेस आम्ही गव्हर्नमेंटचं जेव्हा सर्क्युलर गेल्या वर्षी सर्क्युलर आलं की ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटसाठी नवीन शैक्षणिक धोरण हे अकॅडमिक इयर 2023-24 पासूनच राबवायचं ठरलेलं आहे. आता या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी मायनर म्हणून आहे, मल्टीडिसिप्लिनरी मायनर आहे की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नॉलेज आपलं इकॉनॉमिक्सचं असलं पाहिजे, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नॉलेज आर्ट्सचं पण असलं पाहिजे किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत. तर या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस मधलं समजा आज अगोदर कसं होतं की एखाद्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं की त्या विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत फक्त मेकॅनिकलचाच अभ्यास करता येतो. पण आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे त्याला मेजर इन मेकॅनिकल, मायनर इन कम्प्युटर सायन्स और मायनर इन मशीन लर्निंग असं वेगवेगळं फ्लेक्झिबिलिटी आली आणि त्याचबरोबर ओपन इलेक्टिव्ह हा कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जो आवडतो तो सब्जेक्ट शिकता येतो. मग आता ज्यावेळेस आपल्याला इंजिनियर्स घडवायचे तर ते सर्व गुणसंपन्न इंजिनियर असले पाहिजेत आणि मग ह्या इंजिनियर्सला त्यांच्या भाषा पण यायला पाहिजेत आणि मग आमच्या ज्यावेळेस डीन अकॅडमिक्स प्राध्यापक गोंडे आहेत त्यांनी विद्यापीठाच्या जे भाषा संकुल आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं ह्या सगळ्या गोष्टी लागतील. तर विद्यापीठाकडनंही त्यांच्या जे प्राध्यापक आहेत त्यांनी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि दोघांनी मिळून आम्ही एक सिलेबस तयार केला आणि तो सिलेबस आमच्या मेन करिक्युलम टाकला आणि तो अकॅडमिक काउन्सिलमध्ये सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे आणि हे सब्जेक्ट आता आम्ही यावर्षी ह्या विद्यार्थ्यांना ऑफर करत आहोत. नक्कीच आता या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आज पहिलं जे होतं ते रिजिड सिस्टीम होती, म्हणजे फक्त एकच डिसिप्लिनने शिक्षण होत होतं. आता काय झालं की मल्टी डिसिप्लिनरी आलं, तर त्यामुळे आज समजा मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी जर मेजर इन मेकॅनिकल मायनर इन कम्प्युटर घेतलेला असेल तर तो मायनर कम्प्युटरचे जो 5 ते 6 मेन सब्जेक्ट शिकतो आणि त्याचबरोबर तो मेकॅनिकलचं पण सब्जेक्ट शिकतो. त्यामुळे झालं काय की तो दोन्हीही बाजूला एलिजिबल होतो, म्हणजे कम्प्युटर फील्डमध्ये पण जॉब करायला एलिजिबल होतो आणि मेकॅनिकल फील्डमध्ये पण
जॉब करायला एलिजिबल होतो. त्यामुळे त्याचा जो स्कोप आहे तो वाढला आहे आणि या वाढलेल्या स्कोपमुळं त्याला संधी ह्या वाढणार आहेत भविष्यामध्ये. आणि हा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना शेवटी होणार आहे.